तिसरा प्रश्न सर की ब्रांच निवडताना काय बघायला हवं, कारण तो त्याचा फ्युचरचा प्रश्न आहे. आता मी माझ्या ओळख देताना सांगितलं की 20 वर्षापासून मी प्राचार्य म्हणून काम Yes, sir. करतो. दरवर्षी शेकडो पालक आणि विद्यार्थ्यांशी मी बोलतो येस. आणि इंजिनिअरिंगच्या ब्रांच बाबत माझं स्वतःचा ॲडवाईस पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी असा राहील की कुठलीही ब्रांच वाईट किंवा कुठलीही चांगली असं काहीही नसतं. ओके सर. अलीकडच्या 3-4 वर्षाचा प्लेसमेंटचा ट्रेंड जर तुम्ही बघितला, पालक आणि विद्यार्थी अक्षरशः मेंढरासारखे जे IT आणि कम्प्युटरच्या Yes. ब्रांचमध्ये मागे पळतात, त्याबद्दल जर भाष्य करायचं ठरलं तर कम्प्युटर IT म्हणजे सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी असं जरुरी नाही आहे की तुम्ही BTech किंवा BE IT किंवा कम्प्युटरच पाहिजे. बरोबर सर. आज त्या कंपन्यांमध्ये मोर दॅन 50% सॉफ्टवेअर इंजिनियर्स हे अदर दॅन कम्प्युटर IT ब्रांचचे आहेत. करेक्ट. ही फॅक्ट आहे. हो. मी बऱ्याचदा पालकांना हसल्यावर उदाहरण देत असतो माझ्या फॅमिलीमधलं. माझ्या फॅमिलीमधले माझी जॉईंट फॅमिली आहे. 4 मुलं सध्या IT मध्ये काम करतात ओके सर. आणि त्यातलं एकही BE कम्प्युटर नाही आहे. अरे वा. दोन BE इलेक्ट्रिकल आहे, 2 BE NTC आणि 15 लाखाच्या वर त्यांचं पॅकेज आहे. सुंदर. तर ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे आणि Correct. नोंद घेण्यासारखी आहे की कुठल्याही ब्रांचमध्ये तुम्ही इंजिनियर व्हा, फक्त त्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंटनी तुम्ही ते शिक्षण घ्या, जेणेकरून पासआउट झाल्यानंतर जर तुम्हाला खरोखरच खूपच IT आणि कम्प्युटरचं अट्रॅक्शन आहे किंवा तुमच्या डोक्यात किडा आहे, तर हा कोर्स करताना मे बी इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, ऑटोमेशन, रोबोटिक असेल, अदर दॅन IT कम्प्युटर, Yes, sir. मला म्हणायचं आहे की हे करताना तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि आजकालचे सिलेबस जर बघितले, मला पालकांना सांगायला आश्चर्य वाटेल की मेकॅनिकलच्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा 100 मार्काचा पेपर आहे. पेपर आहे. सिव्हिलच्या मुलांना पायथॉन शिकवली जाते. Yes. C++ तर कधीच आहे तिथे. 100%. आणि ह्या व्यतिरिक्त कॉलेजमध्ये मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे आमचे जे एज्युस्किल फाउंडेशन बरोबर टाय अप आहे किंवा एक्सलन्स सेंटर आमच्याकडे AI फॉर युथ, येस. इंटेलचं आणि डेलचं आमच्याकडे एक्सलन्स सेंटर आहे. ते कोर्सेस करायला सगळ्यांना परवानगी आहे, फक्त 100%. कम्प्युटरची मुलं येऊ शकत नाही. करेक्ट. याही व्यतिरिक्त युनिव्हर्सिटी ऑफ पुणेने गेल्या 4-5 वर्षापूर्वी एक स्कीम आणलेली आहे. 3rd इयरला गेल्यानंतर तुम्ही काही सब्जेक्ट दुसऱ्या ब्रांचचे ऑप्ट करू शकतात, ओके. मायनर मेजर म्हणून. ओके. उदाहरणार्थ सांगायचं, एखाद्या मेकॅनिकलच्या मुलाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट 20 क्रेडिटचा कम्प्युटरचा घेतला. ओके. तर मायनॉर. कम्प्युटरचे मुलं ज्या पद्धतीने ते विषय शिकतात त्याच पद्धतीने हा शिकणार. कम्प्युटरचे मुलं ज्या पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षा देतात त्याच पद्धतीने हा देणार. ओके. आणि मग हा फायनल जेव्हा तो पास होईल त्याच्यामध्ये, तर याची जी डिग्री असेल ती BE मेकॅनिकल विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑनर्स. ऑनर. अरे वा. मग छान आता आहे sir. एवढ्या सगळ्या गोष्टी Yes. असताना मी गमतीनं म्हणत असतो की कम्प्युटर इंजिनिअरिंग हॅज बिकम अ टूल. ते बरोबर हत्यार आहे. तुलाच झालं. ज्याला वापरता येईल त्याला कंपनी घेईल. खरी गोष्ट. त्यामुळं ब्रांच स्पेसिफिक आता काही राहिलेलं नाही. आणि Yes. अगदी नव्यानं सांगायचं ठरलं तर आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बरोबर. नवीन 2020 हो. ती आता चालू वर्षापासून इम्प्लिमेंट होत आहे. तर तिचं जे काही वेगवेगळ्या बेसिक गोष्टी आहेत, रिक्वायरमेंट आहेत, त्यातली एक म्हणजे इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन. ओके. मग इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन मध्ये एखादा कोणत्याही मुलाला कोणत्याही ब्रांचचं, कोणत्याही शाखेचं शिक्षण घेण्याचं आता फ्रीडम मिळालेलं आहे. अरे सुंदर. म्हणजे इंजिनिअरिंगच्या एकमेकाच्या ब्रांचेस तर सोडून द्या, बरोबर. त्याला कॉमर्स वाटलं तर ते घेऊ शकतो. अरे वा. त्यामुळं ब्रांच हा विषय आता ॲज सच काही राहिलेला नाहीये. माझं पालकांना म्हणणं आहे की चांगल्या कॉलेजला येस. कुठलीही ब्रांच मिळत असेल त्या ब्रांचमध्ये तुम्ही प्रवेश घ्या, चांगल्या कॉलेजला. मी परत रिपीट करतो. खरी गोष्ट. आणि मग ते करत असताना तुम्हाला वाटलं भविष्यात IT मध्ये जायचं तर IT जा, किंवा ज्या ब्रांचमध्ये आपण एज्युकेशन घेतो त्या ब्रांचशी संबंधित इंडस्ट्रीमध्ये जा किंवा त्या ब्रांचशी संबंधित बिझनेस करा. सुंदर सर. खरंच म्हणजे जे महत्वाचे क्वेश्चन्स होते तुम्ही सगळे इथे कव्हर केले आणि मला खात्री आहे की पालकांनी ही शेवटचे सरांचे जे क्वेश्चन्स होते पुन्हा बघा. काही डाऊट आला कमेंटमध्ये लिहा.